प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 18 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आज आपण बघतोय सायली स्वतःच्याच मनाशी बडबडत असते, नाही नाही नाही, हे जे काही करतायत ते नाटक करतायत, आम्ही ठरवून करतोय हे सगळं मधुभाऊ सुटण्यासाठी. एवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, काय हे तुम्ही झोपला नाहीत का? सायली म्हणते, नाही ना, नाही झोपले मी. काय बोलली प्रिया, काही बोलली का कुणाबद्दल? मग अर्जुन म्हणतो, कम ऑन मिसेस सायली, तन्वी काय पहिल्याच मीटिंगमध्ये खरं सांगणार होती का? आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सायली म्हणते, दिसतेच आहे मेहनत, आईस्क्रीम खायला गेला असाल. अर्जुन म्हणतो, काय आईस्क्रीम खायला? सायली म्हणते, नाही म्हणजे जेवण झाल्यावर तुम्ही आईस्क्रीम खायला गेला असाल ना. मग अर्जुन म्हणतो, असं कसं जाईल मी तिच्यासोबत जेवण झाल्यावर आईस्क्रीम खायला? आईस्क्रीम तर तुमचं फेवरेट आहे आणि तिच्यासोबत आईस्क्रीम खायला गेलो असतो ना तर तुम्हाला खूप मिस केलं असतं मी. आणि बोलता बोलता एकदम शांत बसतो. सायलीला खूप भारी वाटतं ते अर्जुनचं बोलणं. मग आता हा कपडे चेंज करायसाठी बाथरूम पर्यंत जातो आणि म्हणतो, मिसेस सायली ॲक्च्युली, ही लगेच काय सर म्हणून त्याच्याजवळ जाते. अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली ना तुम्हाला व्हिडिओ कॉल करायलाच पाहिजे नव्हता मी, कारण ती काहीतरी महत्त्वाचं बोलत होती. आम्ही आश्रमाच्या रात्री गेलो होतो मूवीला वगैरे, आय थिंक सो खुनाचीच रात्र असावी ना ती. आणि बोलता बोलता अर्धवटच राहिलं ते सगळं, तुमचा फोन आला म्हणून. मग काय तिच्या लक्षात आलं असेल ती काय बोलते, तिने विषयच बदलून टाकला लगेच. आता हा बाथरूममध्ये गेलाय कपडे बदलायला. मग ही बाहेरून बोलते, सर तुम्ही बोलताय ना ते खरं आहे, ती एकदम असं कुणाबद्दल खरं सांगणारच नाही. उलट तिला असं वाटेल की तुम्ही कसे काय चांगले वागताय तिच्याशी. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या आधी ती तुमची नक्की परीक्षा घेईल. अर्जुन आतून म्हणतो, मला पण तेच वाटतंय मिसेस सायली. सायली म्हणते, सर तुमची फोन नव्हते घेत, तुमच्या मेसेजला रिप्लाय नव्हती करत ना, मला असं वाटतं ती तुमची परीक्षाच घेत असेल. अर्जुन पटकन बाहेर येतो आणि म्हणतो, हो मला पण आता असंच वाटतंय. आणि आज तर तिने अजून एक परीक्षा घेतली आहे माझी. सायली म्हणते, काय झालं? अर्जुन म्हणतो, तिचं असं म्हणणं आहे की मी पूर्ण आजीला कन्व्हिन्स करावं घरात येण्यासाठी आपल्या. आता सायली म्हणते, पाहिलं ना कशी धूर्त ती. एका बाजूने ती तुमची परीक्षा घेणार आणि दुसऱ्या बाजूने आपल्या घरात शिरणार. अर्जुन म्हणतो, असू द्या ती धूर्त, पण मी पण 2 पावलं पुढे. मी पण पूर्णाजीला कन्व्हिन्स करेल तिच्यासाठी, म्हणजे तिला जेन्युनली पटेल की मी तिच्या साईडनी आणि तिच्याशी फ्रेंडशिप करायचा विचार करतोय. नाही, ती आपल्या घरी परत यायला लागली तर रिस्की आहे थोडं, पण आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, तिचा विश्वास जिंकून ना आपल्याला गाफील करावं लागेल तिला. इतकं गाफील की ती आपल्याला खरं बोलली पाहिजे, पण कसं? ही अशी मेणबत्त्या लावून जेवण करून काही होणार नाहीये. अर्जुन म्हणतोय, बरोबर आहे तुमचं, कसं काय तिच्यासोबत वेळ घालवावा तेच कळत नाहीये मला. दोघंही सोबतच विचार करत असतात आणि दोघं सोबतच म्हणतात, आयडिया. आता अर्जुन म्हणतो, तुमची सांगा ना काय आयडिया आहे? सायली म्हणते, नाही तुम्ही बोला आधी. सायली मनात विचार करते, ह्यांनी प्रियाला घेऊन कुठेतरी बाहेर जायला हवं, पनवेलच्या बाहेर. पण मी हे त्यांना बोलून दाखवू का? काय करू? मी ते सहन करू शकेल काय? नाही, मी नाही सहन करू शकणार. अर्जुन म्हणत असतो, सांगा काय आयडिया आहे तुमची? सायली म्हणते, तुम्ही बोला ना आधी. अर्जुन म्हणतो, बरं ऐका, समजा जर मी तिला एखाद्या ट्रीपसाठी वगैरे तिला बाहेर घेऊन गेलो तर एका ठिकाणी जरा लांब, जिथे ती रिलॅक्स होऊ शकते, आरामात शांतता असेल, मग कदाचित ती जे काही आहे तिच्या मनामधलं ती शेअर करेल माझ्यासोबत. कशी वाटते तुम्हाला आयडिया माझी? आता ही सायली मनात विचार करते, ह्यांना पण हेच वाटतंय तर म्हणजे हेच योग्य असेल का? आता अर्जुन म्हणतो, अलिबागला ना माझ्या मित्राचं एक रिसॉर्ट आहे, मी तन्वीला तिथे घेऊन जातो, म्हणजे जरा शांतता असली ना की ती तिच्या मनातलं बोलेल, हो की नाही? मग सायली म्हणते, हो बरोबर आहे म्हणा, तुमचं पण बरोबरच आहे. आता हे जरा जड होऊन बोलते सायली. आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग स्टेप नंबर 1 पूर्णाजीला आधी कन्व्हिन्स करायचं आणि मग तन्वीला अलिबागला घेऊन जायचं. मग तिथे गेल्यावर सगळं तिच्याकडून खरं वदवून घ्यायचं. ठरलं तर मग? आता सायली म्हणते, हो ठरलं तर मग. दोघं एकमेकांच्या हातात हात देत ठरवताय. खरं सांगू प्रेक्षकांनो, आता आधेमध्ये बोलायचा मूडच गेलाय माझा. असो, आता इकडे हा महिपत म्हणतो, बघितलं का साक्षी, नागराजने जे ठरवलं ते ठरवलं. आयो नागराज शेठ आहेत ना 22 कोटी. नागराजने ते चोरी करून आणलेले दागिने आणि पैसे महिपत समोर टाकलेत. आता नागराज म्हणतो, 22 कोटी? अरे बाबा, माझा दादा सज्जन आणि सरळ वकील आहे, तो सरळ मार्गानेच पैसे कमवतो. त्याच्या कपाटात 1-2 लाख जरी मिळाले ना तरी डोक्यावर पाणी पडेल. 22 कोटी म्हणे. आता साक्षी म्हणते, काय करणार आहेत आम्ही मग एवढूशे पैसे घेऊन? आता तो नागराज म्हणतो, अगं ते आधी नीट बघ साक्षी, मग बोल. हे जे दागिने आहेत ना हे खूप जुने आहेत बरं का, अगदी प्रतिमा वहिनींचे दागिने आहेत हे. बघ, यामध्ये प्रतिमाची आई म्हणजे पूर्णाजीची मैत्रीण, तिचे दागिने आहेत, म्हणजे किती जुने असतील याचा विचार करा. प्रतिमा वहिनींना पूर्णाईंनी त्यांच्या लग्नामध्ये अंगावर दागिने घाले ते वेगळेच आहेत
आजकालचं सोनं नाहीये, हे खूप जुनं सोनं आहे, अगदी 100 नंबरी आहे. नाही म्हणलं ना याची किंमत करायला गेलं तरी 1 करोडच्या खाली याची किंमत नसणारच आहे. आता हा महिपत म्हणतो ठीक आहे 22 कोटी नाही आहे, पण ठीक आहे इन्व्हेस्टरचं थोपाड बंद करू शकतो मी याने. नागराज म्हणतो झालं आता माझं काम झालं, सॉरी बॉस, आता याहून अधिक मदत मी नाही करणार आणि आता तू हे ब्लॅकमेलिंग आणि धमक्या देणं बंद कर मला आता. आता महिपत म्हणतो बरं नागराज शेठ, केलं मागचं सगळं विसरलो आम्ही बरं का. मग लगेच साक्षी म्हणते काय आहे ना नागराज अंकल, आपण एका टीममध्ये आहोत, एका टीममध्ये भांडणं वाद होतच असतात, त्यामुळे आता आपण एकत्र काम करायचं सोडायचं नाही बरं. मग आता महिपत म्हणतो नाही 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 सोडायचं, आपली दोस्ती 100 नंबरी आहे बरं का या सोन्यासारखी, सोडायचं नाही काय नागराज शेठ. पण आता सकाळी सकाळी या प्रियाने केलाय अर्जुनला फोन आणि त्याला म्हणते कशी की हॅलो अर्जुन गुड मॉर्निंग. हा बिचारा झोपेतनंच उठत असतो. तो म्हणतो हां गुड मॉर्निंग तन्वी. मग ही म्हणते गेस कर बरं अर्जुन मी कुठे आहेत आता. अर्जुन घाबरतच उठतो आता पटकन आणि म्हणतो कुठे आहेस तू, कुठे आहे. तन्वी म्हणते मी तुझ्या घराच्या बाहेर आहे. आणि अर्जुन मी आत येणार आहे आता. आता हा इतका गडबडतो आणि म्हणतो अगं काय बोलतेस तू. आता ही म्हणते अरे तूच म्हणाला होतास ना अर्जुन की तू पूर्णाजीशी बोलणार होता ना माझ्याबद्दल आज, आणि मी तिथे असायला नको का मग. आता अर्जुन इतका गडबडतो, तो म्हणतो बरं बरं ओके ओके गुड गुड ग्रेट ग्रेट, थांब थांब थांब, तू आत नको येऊ, तू तू थांब बाहेर, मी येतो थांब थांब. आता ही म्हणते ओके. आता ही बाहेरच थांबली आहे. आता ही अशी पोरगी आहे ना प्रेक्षकांनो, बोट दिलं ना हिला की डायरेक्ट हात धरते. त्यामुळे अर्जुन याला काय करू शकत नाही. पण आता इकडे हे सगळेजण नाश्त्याची चर्चा करत असतात. अर्जुन गडबडीत बाहेर जात असतो. कल्पना म्हणतात अरे थांब अर्जुन नाश्ता कर. अर्जुन म्हणतो हो हो मी आलोच. आता पूर्णाजी म्हणतात काय हे सगळ्याचं काय चाललंय. प्रतापराव म्हणतात हा धड काही सांगतही नाही, कुठे गेला हा. अश्विन म्हणतो गेला असेल मॉर्निंग वॉकला. चैतन्य म्हणतो अरे अशा कपड्यात आणि त्यात न सांगण्यासारखं काय आहे. आता हे सगळेजण नाश्ता करायला उठलेले असतात. तेवढ्यात हा हिला घेऊन येतो असा हात धरून. सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात आणि तो मोठ्याने म्हणतो पूर्णाजी, आणि पूर्णाजी मागे वळतात. आणि मध्येच आता त्यांनी सुमनचा सीन दाखवलाय. सुमन इतकी घाबरलेली असते बिचारी, ती विचार करत असते नाही 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 मी काही नाही पाहिलं, मी काहीच झालेलं नाही बघितलं, काही झालंच नाहीये, चोरी नाही झाली, आमच्या ह्यांनी काही नाही केलं, चोरी नाही झाली. आता ती एवढ्या मोठ्याने बोलत असते. नागराज येतो आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो ए तू जे काही पुटपुटतेस ते कोणाला ऐकू जाणार नाही असं वाटते का तुला, आणि दादानी ऐकलं तर काय होईल. सुमन म्हणते मी काही नाही बोलले. नागराज म्हणतो बोलायचंच नाही काही, चुपचाप बैस, तुझं तोंड गप्प ठेव, कोणाला काही कळता कामा नाही, दादाला तर कळलं ना तर बघ, कोणाला कळलं तर काय होईल माहितीये ना तुला. आता सुमनला आठवतं की नागराजने तिला काल धमकी दिली आत्महत्या करायची. तेवढ्यात तिथे रविराज येतात. मग लगेच नागराज म्हणतो अगं सुमन तुझा हात दुखतोय ना, कशाला कामं करतेस. रविराज म्हणतात सुमन तन्वी कुठे गेली आहे ग. सुमन काही बोले ना. आता लगेच नागराज म्हणतो अरे तन्वी कॉलेजला गेली, लेक्चर होतं ना तिचं, लवकर गेली ती आज. आता सुमनला घाम फुटलाय बिचारीला. रविराज म्हणतात नाश्त्याला काय केलंय सुमन. नागराज म्हणतो हे काय इडली आणि सांबार केलाय बघ. आता रविराज म्हणतात अगं सांबार नको देऊ मला, चटणी दे बरं सुमन. पण सुमन सांबारच देत असते आणि देता देता तिच्या साडीवर पण सांडतो तो. ती खूपच घाबरून गेली आहे. रविराज म्हणतात अगं मी चटणी म्हणालो होतो सुमन. आता ती गडबडते. मग नागराज म्हणतो सुमन थांब बरं, तुझी तब्येत ठीक नाहीये ना, जा जा मी वाढतो दादाला, जा बरं तू आधी साडी बदलती, जा 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 जा. कशी आहे नाही बघ बरं दादा, तब्येत बरी नाहीये तिची तरी कामं करतीये. काय काय वाढू तुला, चटणी वाढू का, सांबार पण छान झाला, अरे घे रे. अर्जुन आता या प्रियाला म्हणतो चल ना ये ना तन्वी आतमध्ये. आता पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात काय रे ही इथे काय करतीये. अर्जुन ऐकून नाही ऐकल्यासारखं करतो. पूर्णाजी म्हणतात अरे तुझ्याशी बोलते मी, काय करतीये ही इथे. प्रतापराव चिडतात आणि म्हणतात काय रे अर्जुन, पूर्णाईने हिला इथे यायला बंदी घातली आहे, तुला आठवत नाहीये का, मग हिला कशाला घेऊन आलाय तू इथे. या म्हणते मीच आले स्वतःहून इथे, मी बाहेर गार्डन मध्ये थांबले होते. अर्जुन म्हणतो हो मीच म्हणलो तिला घरात ये म्हणून. आता कल्पना ताई चिडतात आणि म्हणतात काय अर्जुन हा सगळा काय प्रकार आहे, एरवी तू या तन्वीशी बोलत पण नाही आणि हिला घरात काय घेऊन येतोय आज. अर्जुन म्हणत असतो मम्मा तू जरा शांत बस. कल्पना ताई म्हणतात मी शांत बसणार नाही अर्जुन. आता त्या खूप चिडल्यात. आता या पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात ए अश्विन जा आत्ताच्या आत्ता रविराजांना कॉल कर आणि ह्या पोरीला इथून घेऊन जायला सांग. आता पूर्णाजी चिडलेल्या असताना सुद्धा हा पठ्या त्या प्रियाचा हात धरतो आणि तिला घरात आणतो. तो अश्विनला म्हणतो थांब अश्विन, आणि आता तो तिचा हात धरून आणतोय घरात. हेच त्यांनी बराच वेळ दाखवलंय. आता पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तन्वीला ना तिची चूक कळली आहे. पूर्णाजी अर्जुनकडे बघतच राहतायत. आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी मला असं वाटतं की तू तन्वीला माफ केलं पाहिजेस. पूर्णाजी अर्जुनकडे बघतच राहतात आणि म्हणतात काय
काय बोलतोयस तू अर्जुन? आता अस्मिता म्हणते, अर्जुन फायनली तुला कळलं तर तन्वीच्या मनात वाईट काहीही नसतं. खरंच तू हे बोलतोयस का अर्जुन? आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता तू गप्प बस हा जरा. आणि काय रे अर्जुन, काय चाललंय तुझं हे सगळं? अरे तू तन्वीची बाजू का घेतोयस अर्जुन? अर्जुन म्हणतो, कारण मला खरंच असं वाटतंय डॅड की तन्वीला इथे येता आलं पाहिजे, आपल्या घरी सगळ्यांना भेटता आलं पाहिजे. आता पूर्णाजी चिडून म्हणतात, ती इथे येऊन काय करणार आहे? सगळ्यांशी खोटंच बोलणार आहे ना. तुझा संसार खोटा आहे हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत राहणार. चैतन्य अश्विन दोघं तर बघतच राहतात. आता पूर्णाजी म्हणतात, ही पोरगी माझ्या प्रतिमाच्या नावाला एक दिवस काळीमा फासणार आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन आता तूच हिला इथून जायला सांग. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन मला काहीही ऐकायचं नाहीये. आता अर्जुन म्हणतो, असं काय करताय तुम्ही सगळेजण, माझं ऐकून तरी घ्या. पूर्णाजी म्हणतात, या पोरीने जे काही केलंय ना ते मला आधीच सहन झालेलं नाहीये, मला आता या वयात त्रास देऊ नका. लगेच ही रडायला लागते प्रिया आणि म्हणते, जाऊ दे रे अर्जुन, माझ्यासाठी कशाला वाईटपणा घेतोयस तू? जाऊ दे अर्जुन, मी निघते आता. हा म्हणतो, थांब तन्वी, थांब जरा. अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतो, अगं पूर्णाजी असं काय करते, मी रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज माफ कर ना तन्वीला. पण आता मात्र डोक्यावरनं पाणी गेलंय. आता लगेच ही प्रिया म्हणते, कर रिक्वेस्ट कर, म्हातारीच्या पाया पड, पण मला या घरात एंट्री मिळवून दे. अश्विन म्हणतो, दादा अरे पूर्णाजीचा राग विनाकारण नाहीये, आपल्या घरात संपला होता ना तन्वीचा विषय, मग तू परत का सुरू करतोयस हिचा विषय? मग आता अर्जुन म्हणतो, असं कसं संपेल तन्वीचा विषय? काय आहे अश्विन, ती ना आपली फॅमिली मेंबर आहे. आणि पूर्णाजी मला कळत नाहीये तू इतकं टोकाला का जातीयस? आता सायली म्हणते, अहो तुम्ही पूर्णाजीचा अनादर करू नका, मुळात तुम्ही अचानक प्रियाची बाजू का घेताय? ही कशी मुलगी आहे तुम्हाला माहिती नाही का? आता अर्जुन म्हणतो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, मला माहिती आहे तुझा तन्वीवर लहानपणापासून राग आहे, तू आत्ता काढू नकोस इथे. कल्पनाताई चिडतात, अर्जुन डोकं फिरलंय का तुझं? प्रतापराव म्हणतात, तुम्ही सगळेजण जरा गप्प बसता का? अरे अर्जुन तुला माहिती आहे ना हिने काय केलंय, तरी सुद्धा तू हिला घरात काय घेतोय? आता चैतन्य मनात विचार करतोय, अर्जुन आणि सायलीच्या नाटकाचा प्लॅन अगदी करेक्ट चाललाय. अर्जुन म्हणत असतो, मम्मा पूर्णाजी मी खूप विचार केलाय, हे बघ मला असं वाटतंय जी माणसं आपल्याला आपली वाटतात ना नंतर तीच माणसं फिरतात, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो ना तीच कधी कधी दगा देत असतात. आणि पूर्णाजी ज्यांना आपण लहानपणापासून ओळखतो, जे आपले फॅमिली मेंबर्स असतात, त्यांची किंमत आपण नाही करू शकत ग. अगं मी ओळखतो ना तन्वीला, पण हे बघ मला कळतंय तन्वी खूप हॉरेबल वागली आहे तुझ्याशी, पण तरी सुद्धा तन्वीने मला माफ केलं. म्हणजे मी तन्वीला सोडलं तरी सुद्धा मला सिनियरने माफ केलं. मग तू तुझं मन का मोठं करत नाहीयेस पूर्णाजी? आपणही आपलं मन मोठं करायला पाहिजे. नेमका हा काय डायलॉग होता? असो तर आता ही सायली म्हणते, हे बघा तुम्हाला माहिती आहे पूर्णाजी तुमचा शब्द टाळू शकत नाही, याचा गैरफायदा घेऊ नका, तुम्ही उगाच त्यांना भरीस घालू नका, त्यांचा अनादर करू नका म्हणून सांगते ना मी. अर्जुन म्हणतो, तुला सांगितलं ना मी, तू गप्पा बस म्हणून. आता जोरात ओरडतो तो सायलीवर, त्याच्यामुळे अस्मिताला आणि प्रियाला जरा जास्तीच आनंद होतोय. पण प्रेक्षकांनो आता या सस्पेन्सवर त्यांनी इथेच हा भाग आज पूर्ण केला. हे सगळेचे सगळे बघतच राहतात अर्जुनकडे. पण आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात ही प्रिया अर्जुनला म्हणते, अरे वा मी पण तुझ्यासोबत अलिबागला आले तर. लगेच हा अर्जुन म्हणतो, किती छान होईल ना तन्वी, मग आपल्या दोघांना किती गप्पा मारता येतील, किती वेळ मिळेल आपल्याला एकमेकांसोबत. आता ही तिथे त्याला मिठी मारते आणि म्हणते, हो ना अर्जुन. आणि सायली दारातनं ते बघत असते. आता अर्जुनला सायली त्याची बॅकपॅक करून देत असते आणि म्हणत असते, हा शर्ट घाला, हा नका घालू. अर्जुन सायलीला म्हणत असतो, हे कपडे नका देऊ, आपण तन्वीच्या चॉईसचे कपडे घालतो ना मी. सायली आता अशी संतापते आणि म्हणते, हे कपडे घालायला सांगितले ना, चुपचाप हे कपडे घाला. आणि हा गप्प बसतो आणि अर्जुनचा आवाजच बंद होतो सायली त्याच्यावर चिडल्यानंतर. तर प्रेक्षकांनो अर्जुन हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय आपल्याला माहितीये. जरा अतिरेक आहे, पण अतिरेक नसला तर ती मालिका कुठली नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना, नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण कला आणि अद्वैत आज खूप छान दाखवलंय. थोड्याच वेळात मी तो रिव्ह्यू तुमच्यासाठी सादर करणार आहे. तर हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. धन्यवाद.